हे बघा मंडळी, आपण आता उद्या सकाळी नाश्त्याला इडली करणार आहे। तर त्याच्यासाठी मी आज सकाळी 10 वाजता म्हणजे आधी एक दिवस सकाळी 10 वाजता मी हे इडली रवा भिजत घातलेला आहे। हा बघा, आपल्याला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात हा इडली रवा मिळतो। इडली रव्यापासून आपल्याला इडली करायची। तर हा बघा, हा असा रवा मिळतो, तांदळाचा रवा आहे हा। इडली रवा मागितला किराणा मालाच्या दुकानात तर लगेच देतात ते लोक। आणि ही उडदाची डाळ भिजत घातली। आता हा 3 वाटी इडली रवा आहे आणि त्याला 1 वाटी उडदाची डाळ आपण भिजत घातली। आता ही उडदाची डाळ मी बारीक करणार आहे आणि ह्या इडली रव्यामध्ये हे दोन्ही पण एकाच वेळेला भिजत घातले बरं का मंडळी। मी सकाळी 10 वाजता भिजत घातले, आता रात्रीचे 10 वाजलेत। आता मी ही उडदाची डाळ बारीक करणार आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या तांदूळ आपण जो इडलीचा हे घेतलाय, रवा घेतलाय, त्याच्यामध्ये आता ही डाळ मी मिक्स करणार आहे बारीक वाटून। हे बघा, अशा पद्धतीने आपण आता हे उडदाची डाळ आपण एकदम बारीक करून घेतले मिक्सरला। ते आता आपण मिक्स करणार आहे ह्या तांदळामध्ये। हे मिक्स करून मी दाखवते तुम्हाला। हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आता आपण ह्या इडली रव्यामध्ये हे पीठ आपण जे बारीक करून घेतलं होतं, उडदाची डाळ जी आपण बारीक केली ना, ती डाळ बघा आपण आता मिक्स करणार आहे। जो हा इडली रवा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एकसारखी अशी आता ही आपण वाटून घेतलेली डाळ मिक्स करायची। आता हे उद्या सकाळी मी नाश्त्याला इडल्या करणार आहे। रात्रभर आता हे छानपैकी फुगून येईल बघा पीठ। दिवसभर तर आपल्या डाळी भिजलेल्या, आपला इडली रवा पण भिजलेला आहे आणि उडदाची डाळ पण छानपैकी भिजून आपण आता बारीक केलेली। तर आता हे आपल्याला आता रात्रभर ठेवायचे। हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपलं आता हे इडलीचं पीठ तयार आहे। हे इडली रव्यामध्ये मी छानपैकी आता हा उडदाची डाळ जी मी बारीक केली होती मिक्सरला, ती मी आता मिक्स केली। त्याच्यामध्ये हा बघा, हा मी अर्धा कांदा टाकलाय चिरून। हा चिरलेला कांदा आहे अर्धा टाकलाय मी पिठामध्ये। आता हा कांदा कशासाठी टाकायचा, तर हा कांदा टाकला आपण की पीठ आता सकाळपर्यंत आपण आता हे रात्रभर असंच ठेवणार आहे झाकून। तर सकाळपर्यंत असं छान फुगून येणार पीठ वरती आणि जेव्हा पीठ आपलं फुगून येतं तेव्हा इडली एकदम मऊ आणि अशी जाळीदार इडली तयार होते। तर आपण आता हे मी झाकून ठेवणार आहे रात्रभर। आपण आता सकाळी हे पीठ फुगून वरती आल्यानंतर आपण बघूया। हे बघा मंडळी, आपण रात्री जे इडलीचं पीठ भिजत घातलं होतं, आपण आंबवण्यासाठी ठेवलं होतं इडलीचं पीठ, ते आता छानपैकी हे बघा, छानपैकी असं मस्तपैकी फुगून वरती आलेलं आहे। हे बघा, हे बघा, इतकं छान आंबलेलं पीठ आहे, इतकं छान फुगलंय ना। आता ह्याच्या इडल्या पण अशाच मस्त होणार आहेत। आता मी इडल्या करायला घेणार आहे। हा कांदा काढते मी आधी त्यातून, पिठातून आपण कांदा काढून घ्यायचा आहे। हे बघा, छान पीठ असं आपलं छान आंबून आलेले वरती फुगल्या। तर ह्याच्या इडल्या पण अशा सॉफ्ट आणि खूप स्पॉन्जी इडल्या होणार आहेत। मी आता दाखवते करून। हे बघा, आता आपण हे पीठ असं चांगलं हे करून घेणार आहे, एकसारखं करून घेणार आहे। त्याच्यामध्ये आता आपण मीठ घालूया। आपण आता ह्या इडलीच्या पिठामध्ये मीठ घालतोय, चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला। आणि हा थोडासा 1 चिमूटभर खायचा सोडा घालतोय आपण। आणि आता हा सोडा आणि मीठ घातलंय आपण। आता हे पीठ चांगलं असं ढवळून घेणार आहे आपण। आता आपण ह्याच्या इडल्या करायला घेणार आहे। हे बघा मंडळी, आपण आता इडली पात्र ठेवलेलं आहे। पाणी इडली पात्रातलं जे आपण इडलीसाठी इडली करायला जे पाणी ठेवलंय, ते पाणी चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण इडल्या लावणार आहे। तर हे बघा, हे इडली पात्र आहे, ह्याला मी तेल लावून घेतलंय। ह्याच्यामध्ये आता मी पीठ टाकते इडलीचं।
अशा प्रकारे आपण आता ही सगळी भांडी इडलीची भरून घ्यायचीत। याने इडली पात्र पूर्ण सगळं असं आपण लावून घ्यायच्यात इडल्या ह्या। खूप छान होतात बरं का इडली रव्याच्या इडल्या, खूप सुंदर होतात, एकदम मऊ। आणि आपल्याला उडदाची डाळ पण कमी लागते, जेवढी आपल्या साध्या तांदळाला किंवा आपण जो रेशनिंगचा तांदूळ त्याची इडली करतो किंवा जुन्या तांदळाची इडली करतो त्याला उडदाची डाळ जसा तांदूळ त्याच्या अर्धी उडदाची डाळ लागते। पण ही आपण जेव्हा इडली रव्याची इडली करतो तेव्हा त्याला आपल्याला उडदाची डाळ कमी प्रमाणात लागते। म्हणजे समजा 3 वाट्या जर आपण इडली रवा घेतला तर त्याच्यासाठी 1 वाटी डाळ पुरेशी होते आपल्याला, उडीद डाळ। बघा आता हे अशा प्रकारे मी इडली ठेवली आहे। आता हे आपण स्टीम करून घेणार आहे इडली। गॅस मी फास्ट ठेवते। आता हे 10 मिनिटासाठी आपल्याला इडली स्टीम करून घ्यायची, 10 ते 12 मिनिटासाठी। 12 मिनिट झालेत आपले। आता ही इडली छानपैकी तयार झाली आपली, मी काढून घेते। मस्त अशी इडली आपली तयार आहे। चवीला पण छान लागते बरं का ही इडली। आपण तांदळाची तर नेहमीच इडली करतो, जुन्या तांदळाची, पण एकदा इडली रव्याची पण इडली करून बघा, छानच होते। आता आपण हे भांड थंड झालं की इडली काढून घेणार आहे। आपण ही इडली आता अशी चाकूच्या साहाय्याने काढून घेणार आहे। खाली असा चाकू टाकायचा इडलीच्या खाली आपल्याला, हे बघा टोक टाकायचं चाकूचं, असं पटकन निघते, वेळ लागत नाही। हे बघा निघाली छानपैकी आपली। आता ही इडली 10-12 मिनिटातच उकडून आली बघा, छान उकडली। आता मी तुम्हाला दाखवते इडली ही कशी छान आहे बघा, जाळी सुटली आपल्या इडलीला, हे बघा। आणि होते पण अशीच मऊ, मी तुम्हाला दाखवते मंडळी, हे बघा एवढी छान स्पॉन्जी मऊ इडली होते बघा, खूप छान होते इडली। आता अशा प्रकारे मी सगळ्या इडल्या करून घेते। जाळी परत एकदा दाखवते मी आपल्या इडलीला, जाळी कशी सुटली बघा, छानपैकी अशी जाळी सुटते इडलीला। आणि झाले पण कशी आहे बघा, छान अशी मस्तपैकी उकडली गेली आणि मऊ एकदम स्पॉन्जी इडली झाली आहे बघा, अशी दाखवते मी, हे बघा। अशा प्रकारे मी आता ह्या सगळ्या इडल्या काढून घेते, दाखवते मी। आता आपण सांबाराची तयारी करणार आहे। तर सांबार करण्यासाठी मी इथं तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स घेतली होती आणि दोन्ही मी कुकरला लावून घेतले। कुकरला 1-4 शिट्ट्या करून घेतल्यात। ज्यावेळेस मी डाळ शिजायला घातली त्यावेळेस त्याच्यामध्ये मी एक अर्धा चिरलेला टोमॅटो आणि अर्धा चिरलेला कच्चा कांदा असं मी टाकलं होतं शिजताना, कारण कांद्याचा जो स्मेल सांबाराला येतो ना तो खूप छान येतो आणि त्याच्यामुळे सांबार चवदार पण बनतं। आणि आता इथं मी फोडणीसाठी घेतले, हे बघा मेथी दाणे घेतले थोडेसे, हे आहे लाल मिरची पावडर, तिखट मिरची पावडर आहे, हा सांबर मसाला आहे आणि ही आपली कलरची मिरची पावडर आहे। इथं कोथिंबीर, चिरलेला टोमॅटो, कांदा उभा चिरून घेतलाय आणि कढीपत्ता आहे। आता आपण सांबर फोडणीला टाकणार आहे। एवढा एक इडलीचा एक कुकर झाला की आपण सांबर टाकणार आहे फोडणीला। हे बघा मंडळी, छान अशा मौसूत आपल्या इडल्या आता बनवून तयार आहे। पुन्हा एकदा दाखवते मी, हे बघा किती छान इडली झाली, पूर्ण जाळी इडलीला छानपैकी सुटली आणि मऊ पण इडली तशीच होते। हे बघा ओढून दाखवते मी, हे बघा खूप छान इडल्या होतात ह्या इडली रव्याच्या, एकदा करून बघा तुम्ही। अशा तऱ्हेने आपल्या ह्या इडल्या सगळ्या तयार झाल्यात। मी आता बाजूला ठेवते आणि सांबर टाकते। बघा आपण आता सांबारासाठी आपण कढई ठेवली गॅसवरती, त्याच्यामध्ये मी तेल टाकलंय कढईमध्ये। आता त्याच्यामध्ये मी मोहरी टाकते, छानपैकी अशी मोहरी तडतडली की आपल्याला जिरं टाकायचं। हे बघा जिरं टाकलं, कढीपत्ता टाकायचा, त्याच्यानंतर हा चिरलेला कांदा टाकायचा, हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे।
थोडीशी हळद टाकते मी. डाळीमध्ये शिजताना हळद आपण टाकली आहे. हिंग टाकला. आता ही आपण जी मेथी दाणे घेतले होते, मेथी दाणे टाकायचे. हा आपण टोमॅटो टाकलाय. आता आपण ही फोडणी चांगली असा टोमॅटो परतवून घेणार आहे आपण ह्या फोडणीमध्ये. कांदा आपल्याला जास्ती परतायचा नाही बरं का मंडळी. कांदा साधारण कच्चाच ठेवायचा. सांबार आपण जेव्हा सांबार करतो, इडली सांबारचं सांबार, त्यावेळेस कांदा जास्ती लालसर परतवून कधीच घ्यायचा नाही. कारण एक कांद्याचा स्मेल असतो, तो स्मेल सांबाराला खूप छान लागतो. त्याच्यामुळे कधी पण आपण जे सांबार करतो त्याचा कांदा साधारण कच्चाच ठेवायचा, लालसर परतायचा नाही. असं मी परतवून घेते. आता मसाले टाकते. हे बघा, आता ही डाळ आपली शिजलेली डाळ आपण अशी घोटून घ्यायची. अशी घोटून घ्यायची डाळ आपल्याला. जास्ती पण खरं सांबाराची डाळ एकदम अशी गाळ नाही करायची. एकदम काय म्हणतो आपण, जशी वरणाला आपण घोटतो तशी घोटायची नाही. थोडीफार तरी ती अशी दिसायला पाहिजे डाळ आपल्याला. हे बघा, आता खमंग अशी फोडणी बसलेली आहे आपली. तर मी ही लाल मिरची पावडर टाकते. त्याच्यानंतर ही तिखट मिरची पावडर टाकते. आता हे दोन्ही पण आपल्याला चांगलं असं परतवून घ्यायचे. आता आपण डाळ टाकूया. आता आपल्याला कसं पाहिजे तसं सांबार, त्याच्याप्रमाणे आपण पाणी टाकायचंय. आता आपण ह्या सांबारामध्ये पाणी टाकणार आहे डाळीमध्ये. असं छान आपण ढवळून घ्यायचंय हे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी सांबारमध्ये भाज्या काहीच टाकलेल्या नाहीत. तर मंडळी, आमच्या घरामध्ये भाज्या टाकलेलं सांबार कोणीच खात नाही. कोणालाच आवडत नाही भाज्या टाकून सांबार. त्याच्यामुळे मी सांबारात भाज्या टाकल्या नाहीत. पण बऱ्याच ठिकाणी आपण शेवग्याची शेंग, दुधी भोपळा किंवा मग लाल भोपळा अशा भाज्या टाकल्या जातात. तर माझ्याकडे कोणीच खात नाही सांबारात भाज्या टाकलेल्या. आता हा आपण सांबार मसाला टाकणार आहे. त्याच्यानंतर आपण मीठ टाकणार आहे. इडलीला मीठ आहे मंडळी, त्याच्यामुळे जरा जपूनच मीठ टाकायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर हा थोडासा गूळ आहे, तो गूळ टाकते मी. थोडंसं मला आता अजून पाणी लागणार आहे सांबाराला. थोडं आमच्याकडे पातळ सांबार लागतं. इडली पूर्णपणे सांबारामध्ये अशी भिजायला पाहिजे आणि इडली भिजवून सांबारात खातात आमची लोक. त्याच्यामुळे हे बघा, आता काय प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी मंडळी. काही ठिकाणी सांबार दाट केलं जातं, पण माझ्याकडे मी थोडंसं आता पातळच करणार आहे सांबार. कारण इडली त्यांना, आमच्या घरातल्या सगळ्याच लोकांना इडली चांगली सांबारामध्ये भिजलेली पाहिजे. म्हणून आता थोडंसं पाणी घालणार आहे मी सांबारमध्ये. हे बघा मंडळी, सांबार आपलं आता हे अशा प्रकारे आता उकळून देणार आहे हे मी. थोडीशी आता कोथिंबीर विसरली मी घालायला. हे आपण कोथिंबीर घालणार आहे सांबारामध्ये. आणि इथं मी चिंच भिजवली होती. हे चिंचेचा कोळ आहे, तो कोळ टाकणार आहे. आता हे सांबार चांगलं उकळलं की मी थोडीशी आता इकडे चटणीची तयारी करून घेते मी. ते सांबार उकळलं की मग तुम्हाला मी इडली सर्व करून दाखवते.
हे बघा, आपण आता इडलीची चटणी करणार आहे। त्या चटणीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते। हे सुकं खोबरं आहे, ही हिरवी मिरची, ही फुटाण्याची डाळ आहे, कोथिंबीर घेतली आणि शेंगदाणे घेतलेत आणि एक 2 ते 4 पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत। हे बघा, इथं लसूण आहे, एक 3-4 पाकळ्या मी लसणाच्या घेतल्यात। ओल्या खोबऱ्याची चटणी तर आपण नेहमीच करतो मंडळी, म्हणलं आता आपण आज सुक्या खोबऱ्याची करून बघावी कशी होते टेस्ट। माझ्या मुलीकडे मी गेली होती, तिच्या सासूबाईंनी सुक्या खोबऱ्याची चटणी केली होती, तर त्यांची रेसिपी आहे ही। आता ही मी करून दाखवते तुम्हाला इडलीच्या चटणीसाठी। बघा मंडळी, असं खोबरं बारीक करून घेतलंय मी मिक्सरला। खोबरं का बारीक करायचं, कारण सगळ्या ह्याच्या आपल्या चटणीमध्ये खोबरं लवकर बारीक होत नाही, म्हणून आपण आधी मिक्सरला ते बारीक करून घ्यायचं। आता मी हे मिरची टाकते, त्याच्यानंतर ही कोथिंबीर आहे, हे 2 ते 4 पाकळ्या लसूण आहे। लसूण ऑप्शनल आहे मंडळी, तुम्हाला नसेल आवडत तर नका टाकू। हे बघा, आता हे शेंगदाणे टाकायचे आपल्याला। छान होते बरं का ही चटणी, पण एकदा ओल्या खोबऱ्याची तर आपण नेहमीच करतो, एकदा अशी करून बघा तुम्ही। आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे, मीठ आणि साखर थोडीशी टाकणार आहे। हे बघा, आपलं सांबर आता उकळत आलेलं आहे। काय सांबर छानपैकी असं उकळतंय आपलं, इडली पण तयार आहे। आता आपण चटणी करून घेतोय, तर ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहे थोडंसं। आपल्याला साखर पण टाकायची, साखर टाकायची थोडीशी, आणि ह्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकणार आहे। आधी मी हे कोरडंच बारीक करून घेणार आहे, त्याच्यानंतर मग पाणी टाकून पुन्हा बारीक करणार आहे मी। हे बघा, अशा प्रकारे आपली आता इडलीची चटणी तयार आहे। आता आपण ही बाउलमध्ये काढून घेणार आहे। आता ह्याला वरून मी फोडणी देणार आहे चटणीला ह्या। बघा मंडळी, आपण आता हे तेल ठेवलेलं आहे फोडणीसाठी, आपल्याला चटणीला फोडणी द्यायची, त्याच्यासाठी तेल ठेवले आपण गॅसवरती। आता आपण ह्या तेलामध्ये मोहरी टाकणार आहे, हे जिरं टाकणार आहे, हा कढीपत्ता टाकणार आहे। छानपैकी आपली फोडणी तयार आहे। हे बघा, आपण ह्या चटणीला आता ही फोडणी देतो। अशा प्रकारे आपली ही चटणी तयार आहे इडलीसाठी खाण्याला। हे बघा, तर हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपली इडली सांबर तयार आहे। तर मी व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल, व्हिडिओ बघा, करून बघा, खाऊन बघा आणि आवडल्यावर मला प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। माझा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि तुम्ही माझे व्हिडिओ जे बघताय त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मंडळी।